मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस. आझाद मैदान लवकरात लवकर रिकामं करण्याच्या सूचना. आंदोलनासाठी खारघरचा विचार करण्याचेही निर्देश. आझाद मैदानातून हुसकावून लावल्यास महागात पडेल. जरांगेंचा सरकारला इशारा. मेलं तरी आझाद मैदान सोडणार नसल्याचाही निर्धार. शांततेत आंदोलन सुरूच राहणार. जरांगेंचा इशारा. सरकारनं आधी हैदराबाद सातारा गॅजेटची अंमलबजावणी करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस कोर्टात खोटी माहिती देत असल्याचा जरांगेंचा आरोप. फडणवीस कुटील डाव खेळू लागल्याचं वक्तव्य. फडणवीसांकडून मराठ्यांवर अन्याय होत असल्याची जरांगेंची भावना. सरकारकडून एकही प्रतिनिधी चर्चेस आला नाही. मराठा आंदोलनावरून रोहित पवारांची टीका. राज्य सरकारची ही भूमिका योग्य आहे का? रोहित पवारांचा सवाल. जरांगेंनी आता थांबावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंचं जरांगेंना आवाहन. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भाजपची भूमिका असल्याचंही वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तर पंतप्रधान मोदींनी करावी. खासदार छत्रपती शाहू महाराजांची पत्राद्वारे मागणी. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा. राज्य सरकारच्या प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील.